नेरळ माथेरान घाट रस्त्याने माथेरान येथील जंगलातून गारबेटवाडीकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनवण्यात येत आहे। 3 किलोमीटर लांबीचा रस्ता बनवण्यासाठी 200हून अधिक झाडं तोडण्यात आली आहे। दरम्यान वन विभाग यांनी रस्त्यासाठी 3-2 मधून प्रस्ताव करून वनजमीन रस्त्यासाठी दिली आहे। मात्र झाडे तोडण्याची परवानगी दिली नव्हती। त्यामुळे संरक्षित वन असलेल्या माथेरान परिक्षेत्रामधील झाडे तोडल्याबद्दल संबंधित कामाचे ठेकेदार यांच्यावर शासन कधी कारवाई करणार असा सवाल माथेरान डोंगरातील 12 आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोक विचारत आहेत। आज जो गारबडवाडीचा जो रस्ता चालू आहे त्या ठिकाणी JCBच्या सहाय्याने मोठमोठ्या पोकळींच्या सहाय्याने रस्ता केला जात आहे आणि त्या ठिकाणी असंख्य लहान झाडं त्या मातीखाली गाडली जात आहे। तरी याकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट कुठल्या प्रकारे लक्ष देतो। फॉरेस्ट डिपार्टमेंटनं आम्हाला सांगितलं होतं की तिथे कुठल्याही झाडाची कत्तल होणार नाही किंवा काय होणार नाही, परंतु असंख्य झाडं त्या ठिकाणी कत्तल झालेल्याशिवाय लहान रोपटी त्या मातीखाली गाडली गेली आहेत। तरी मला शासनाला किंवा सरकारला एकच सांगायचं की आम्ही सुद्धा अनेक वर्ष त्याच पट्ट्यामध्ये राहतोय, परंतु आज आमच्याकडे कुठलेही झाड न तुटतं किंवा काय न तुटतं तरी सुद्धा आम्हाला फॉरेस्टची झाडं तुटतात याची अडचण आहे। तरी जे काही रस्त्यात जे काम आता गारबडला जे चालू आहे त्या ठिकाणी असंख्य झाडांची कत्तल झाली, त्याच्यावर संबंधित ठेकेदार किंवा संबंधित फॉरेस्टच्या अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा ही आमची मागणी आहे। गारबडवाडीसाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून सदर रस्त्याचं 3 किलोमीटर काम चालू आहे। ते काम पूर्णपणे रिझर्व्ह फॉरेस्टमधून जात आहे आणि माथेरान इको झोन सिटी वनामधून जात आहे। अनेक तिथे झाडाची जंगलतोड झालेली आहे, परंतु त्यांना वेगळ्याने आणि आम्हाला वेगळ्याने आमचा जो रस्ता आहे 12 आदिवासी वाड्यांचा त्या वाड्याला कुठल्याही प्रकारचं एक झाड पण तुटत नाही, कुठल्याही प्रकारचं काहीच नाही, तरी तुम्ही आम्हाला वन खाता अजून पण मंजुरी का देत नाही। आणि सदर गारबडवाडी एका वाडीसाठी आपण शेकडो झाडं तोडून कत्तल करून त्याच ठिकाणी आपण रस्त्यात काम चालू आहे। सदर कुठल्याही प्रकारच्या जंगलतोड न करता आपण तो तात्काळ काम थांबवावं आणि संबंधित ठेकेदारांनी जी जंगलतोड केली आहे त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा। माथेरानमध्ये एकही झाड तोडता येत नाही, तसेच मृत व्यक्ती यांना जाण्यासाठी देखील लाकडं दिली जात नाहीत। जंगलात जीर्ण झालेली झाडं सुकून पडल्यानंतर तेथेच त्यांची झीज व्हावी असा नियम आहे। मग रस्त्यासाठी 200हून अधिक जुनी आणि मोठी झाडे तोडणाऱ्या ठेकेदारावर शासन कारवाई कधी करणार असा आमचा प्रश्न आहे। त्याचवेळी तोडलेली झाडं पुन्हा लावण्याचा नियम देखील या ठेकेदाराला लावण्यात आला आहे, याची देखील शासनाने चौकशी करावी असे नागरिकांचे म्हणणे आहे। कर्जत लाईव्हसाठी संतोष पेरणे, कर्जत।